नमस्कार, मी पत्रकार अमृत झांबरे. शिवश्री न्यूज मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष असं स्वागत. आज मी बसलोय एका पालामध्ये. तुम्ही म्हणता ना, तुझी अशी काय अवस्था झाली. अशी अवस्था माझी नाही झाली. अशी अवस्था ह्या राजकारण्यांपायी पोलिसांची झालेली आहे. म्हणजे तुम्ही खाली जर पाहिलं तर एकदम वाळू खडी अमकं तमकं बऱ्याच ठिकाणी दिसन. म्हणजे हे बंदोबस्ताचे टेंट आहेत पोलीस वर्गाचे. तर मला म्हणायचं, एक पोलीस बनण्यासाठी त्याला कितीतरी अभ्यास करावा लागतोय, कितीतरी शारीरिक कष्ट करावं लागतात. तिकडून जाऊन तो कसा तरी पोलीस होतोय. त्याला कोणता सण वार कसलाही नसतो. 24 तास 365 दिवस त्याला जनतेच्या सेवेसाठी उभं राहावं लागतंय. आणि बंदोबस्तासाठी तुम्ही अशा अवस्थेमध्ये त्यांना पाल ठोकवून देताय. पालवरती फाटलेलं आहे, बाजूने फाटलेलं आहे. काही ठिकाणी तर पाल अशा ठिकाणी असतंय, शेजारी गटार आहे, इचूकाटा आहे. थोडंसं राजकारणी लोकांनी यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. माझं वैयक्तिक मत असं आहे, कंटेनरचे छोटे छोटे जे बॉक्स असतात, असे बॉक्स जर बंदोबस्तासाठी पोलिसांना दिले तर ते अतिशय उत्तम काम होईल, असं माझं वैयक्तिक मत आहे. जनतेचं याच्यावरती काय मत आहे, जनतेने कमेंट करून सांगावं. तर पोलीस बांधवांचे असे हाल नाही झाले पाहिजेत, याच्यावर माझं मत आहे. कारण ह्यांना कडक ऊन म्हणजे 40-40 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये यांना काम करावं लागतं इथं. शिवाय पाण्याची कसली सोय करत नाही, खाण्यापिण्याची त्यांची कसली सोय नसते आणि 24-24 तास ड्युट्याही करायच्यात. तर याच्यावरती विचार होणं खरंच खूप गरजेचं आहे, असं वैयक्तिक माझं मत आहे.